आपल्या सगळ्यांना आणि पूर्ण जिल्ह्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा। आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार शिंदे साहेब असो पवार ताई असो सर्वांनी मिळून आज शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज हे मुक्त केलेलं आहे आणि याआधी 50,000ची जी त्यांची अट होती ती अट सुद्धा त्यांनी काढून टाकली प्रोत्साहनपरची। आता सरसगट चालूबाकीदार असो किंवा थकबाकीदार असो त्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचं मुक्त करण्याचं काम सरकारने केलं आहे। त्याचबरोबर जुनी जी MSCBची बाकी होती 7.5 हॉर्स पंपाची ती 48,000 कोटीची ती सुद्धा सरकारनं माफ केलेली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 6,000 रुपये केंद्र सरकार देत होतं, आता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा 6,000 देण्याचं घोषणा केली आहे, ते सुद्धा या महिन्यापासून सुरू होतील। म्हणजे एकूण 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पैसे मिळणार आहेत। म्हणून पाण्याच्या संदर्भात सुद्धा जे पाणी समुद्राला वाहून जात आहे तापी आणि गोदावरी या नद्या सोडून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना 100% ओलिताखाली आणण्याचं काम लवकरच चालू होईल, तोही प्रकल्प सरकारनं हाती घेतलेला आहे। त्याचबरोबर सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 75% शेतकऱ्यांना तरी दिवसा वीज मिळेल अशी सरकारनं तयारी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात प्रकल्पाचं काम महाराष्ट्रभर आपल्या जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे। जवळपास 1,500-2 हजार एकर शेतीवर सौर ऊर्जेचं प्रकल्पाचं काम युद्ध पातळीवर चालू आहे, ते 1-2 महिन्यात संपूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल अशी अपेक्षा आम्हा शेतकऱ्यांना आहे। शेतकरी वर्ग हा एक केंद्रबिंदू समजून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल त्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करता येईल त्या उपाययोजना करण्याचं काम सरकार करू लागले।